चला तर मग आज बनवूया मस्त असे आपण उकडीचे मोदक। गणपतीमुळे कसं सगळं प्रसन्न वातावरण असतं ना, खूप छान वाटते। तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। त्यासाठी मी ते पॅनमध्ये थोडंसं तूप टाकले, काजू बदाम, 1 चमचा खसखस, ओलं खोबरं टाकले वाटीभर गूळ टाकलाय आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे सर्व। छान फ्राय झालं की त्यानंतर त्यात टाकणार आहोत इथे खवा। मी इथे अर्धी वाटी खवा टाकला आहे, ऑप्शनल आहे, आपण टाकलात तर छानच लागतात, नाही टाकलं तरी काही हरकत नाही, तसे ते छानच लागतात। आणि त्यानंतर इथे थोडंसं जायफळ, वेलची पूड आणि थोडंसं तूप टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि मिश्रण गार होण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत इथे आपण 1 वाटी पाणी घेतले आणि अर्धा चमचा साजूक तूप आणि त्यातच थोडंसं किंचित आपण मीठ टाकून घेणार आहोत, 1 चिमूटभर अगदी। आणि पाण्याला उकळी आली की त्यानंतर 1 वाटी त्यात आपण तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत आणि हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान व्यवस्थित मिक्स झालं त्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटे वाफून घेऊ। झाकण ज्यावेळेस आपण ठेवू त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर ते वाफेत होऊ द्यायचं आहे। तर इथे 5 मिनिटे झाकण ठेवून झालंय आणि त्यानंतर आपण हे मिश्रण इथे मी काढून घेतेय। मिश्रण काढून घेतलं की त्याला हाताने मळून घ्यायचं आहे। मिश्रण गरम असतानाच थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर थोडंसं तूप टाकून मी छान मळून घेणार आहे। मस्त असं मऊसूत छान मळून होतंय मिश्रण, त्यात एक्स्ट्रा पाण्याची गरज नाही लागत। 1 वाटी पाणी ते 1 वाटी तांदळाचं पीठ पुरेसं आहे। हे बघा मस्त असं मऊ छान पीठ आपलं इथे तयार झालं आहे मोदकाचं। त्यानंतर आपण इथे मोदक करायला घेऊयात। तर मी इथे साच्यानेच मोदक बनवणार आहे। हे बघा अशा प्रकारे मी सगळं पीठ जे आहे ते साच्याला साईडने लावून घ्यायचं आहे अगोदर। अशा प्रकारे सर्व व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि मध्ये जे आहे तर इथे जे आपण सारण तयार केलंय गुळ खोबऱ्याचं ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरून परत थोडंसं पीठ असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व मोदक इथे मी तयार करून घेणार आहे। हे बघा साच्याने तर खूपच पटकन होतात, हाताने पण आपण ते बनवू शकतो, पण हाताने तेवढे छान अशा त्याच्या कळ्या येत नाही आणि साच्याने कसे पटकन तयार होतात आणि छान पण दिसतात। तर इथे मी सगळे मोदक तयार करून घेतले आहेत। आता उकडण्यासाठी मी त्या पातेल्यात पाणी ठेवले, 1.5 ग्लास पाणी आणि चाळण ठेवली, त्यावर हे सगळे मोदक आपण ठेवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून 15 मिनिटे आपण इथे वाफवून घेणार आहोत। तर हे बघा मस्त असे आपले उकडीचे मोदक तयार आहेत। खूपच सोपे आहे ते करायला। करायच्या अगोदर आपल्याला वाटतं की फार अवघड आहे, जमतं की नाही, पण खूपच सोपे असतात करायला। चला तर चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। तर मी ते त्यांना ना आता गुलाबाच्या पाकळ्यांनी छान सजवून घेतले आणि वरतून थोडंसं असं साजूक तूप टाकून घेतले। साजूक तुपाने फार छान लागतात। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत